श्री सीताराम महाराज कारखाना, ह्या कारखान्याला जवळजवळ 3-4 वर्ष सुरळीत कारखाना चालू आहे. पण सुरळीत कारखाना चालू असतानाही सतत त्यांचा त्रास होतोय. आम्ही सतत त्यांना निवेदन देतोय. ते जर ते वर्षी आम्हाला आश्वासन देतात, आम्ही काम करतोय, पण कोणतेही अद्याप त्यांनी कोणतेही होणाऱ्या त्रासावर कोणतेही ऍक्शन घेतलेली नाही. आणि सतत वारंवार आज इथं आम्ही आलोय, लहान मुलं बायका सगळे इथं आलेलो आहेत, तरी सुद्धा इथल्या कारखान्याच्या प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. तसेच आमच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. जवळजवळ आमच्या सीताराम महाराज कारखाना चालू झाल्यापासून या 3-4 वर्षामध्ये जवळजवळ 10 ते 15 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. पाणी दूषित झालेलं आहे, राहणीमान पूर्ण बिघडलेलं आहे, वातावरणामध्ये पूर्ण दूषित हवा आहे, लहान मुलांना आजारांचे त्रास व्हायला लागलेत, श्वसनाला त्रास व्हायला लागलेले, तरीही प्रशासन इथले घेत नाहीत. इथले चेअरमन, इथल्या मॅडम आहेत, त्या कोणत्याही प्रकारचं त्यांना जाणीवच नाही. यार जनतेची इथल्या काळजी नाही, त्यांचं देणं घेणे आमच्याशी काही नाही. त्यांची आत पूजा चालू आहे, पण त्यांची विचारणा झाली नाही. इथल्या तुम्ही का आलाय, तुमचं काय प्रश्न आहेत, त्यांच्याकडे पूर्ण पाठ फिरवलेले आहे. कारण त्यांना इथल्या जनतेशी काय देणं घेणं नाही, कारण त्यांचा फायदा फक्त त्या बघतात. एवढंच मी सांगतो, त्यांनी दखल घ्यावी. नाही दखल घेतली तर पुढील काळात कारखाना चालू देणार नाही आम्ही, हेच आमचं आश्वासन आहे. सगळं करू शकता तुम्हीच नाही, प्रत्येकाला परवानगी, तुम्ही सगळं करू शकता. तुम्हाला सगळं करायची परवानगी आहे, तुम्ही करा. रस्ते खराब केले, हे बघा, कोणत्या नुकसान भरून, हे बघा, तुम्हाला जे काही करायचं आहे साहेब, तुमचे जे मुद्दे आहेत त्याची तुम्ही रितसर सगळी चौकशी करा. त्यांच्यापुरतं बोलते काय संबंध म्हणजे माझं नुकसान ₹10 पैसे काढले त्या माणसाने, करोड रुपये झालाय. तुम्ही कमवा घे, तुम्ही कमवा. 6 महिन्यात तुम्ही काय प्रयत्न केला, 6 महिन्यात कोण जबाबदार आहे मला सांगा. माझा बाप मेला, कोण जबाबदार आहे मला सांगा. तुम्हाला सांगतो, नोटाचा काही विषय झाला त्याला डिपार्टमेंटचा काही विषय नाही. आता सांगतोय एक मिनिट, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला डिपार्टमेंटचा फोन करतो. एक मिनिट. आता हे जे काही प्रश्न आपण सगळे मांडले, ह्याच्यावरती आपण जी काही चर्चा केली, हे सोडवायसाठी काही मला जेवढा शक्य आहे तेवढा प्रयत्न करणार आहे. अजून 4 महिने हातात आहे. 2 दिवसानंतर डिस्लरी ही बंद होईल. 4 महिन्यात मला जितकं काही करता येईल आम्ही करणार आहे. जनावर सांभाळतोस तू बाबा, असं बोलत जाऊ नको. मी वैतागले आंदोलन चालले ना आम्ही कायदेशीर मागच्या घड्यांच्या 5 वाजता सुट्ट्या होती द्या. कोण अडवतोय? त्याची 5 वाजता सुट्टी होती, 5 वाजता द्यायची. कोण अडवतोय सांगा, फक्त 5 वाजता सुट्टी होती त्याची. तुम्हाला काय
5 वाजता त्यांची सुट्टी होती. बघा कोण आहे ते. कोण हे लोकांना 5 वाजता